आणि यानंतर बातमी आहे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या वादग्रस्त विधानाची। खरगेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट दहशतवादी असं म्हटलं। त्यानंतर भाजपने निवडणूक आयोगामध्ये धाव घेत कारवाईची मागणी केली। आता आयोगाने खरगेंना नोटीस बजावली आहे। नेमकं घडलं काय होतं बघूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदींना दहशतवादी म्हणून काँग्रेसच्या अध्यक्षांनी वाद उडवून घेतला। तामिळनाडूत AIDMK आणि भाजपच्या युतीवर टीका करत असताना मल्लिकार्जुन खरगेंनी मोदींना टेररिस्ट म्हटलं। जे लोक अण्णादुराईंचा फोटो लावतात ते टेररिस्ट असलेल्या मोदींसोबत कसे जाऊ शकतात अशी जहरी टीका खरगेंनी केली। He is a terrorist, and he won't believe in equality. His party won't believe in equality and justice. ये राहुल बाबा के साथ रह रहकर खरगे जी भी भाषा बिगड़ने लगी है। राहुल बाबा, मोदी जी को जितनी गालियां दोगे, जितना गाली का कीचड़ बनाओगे, कमल उतना शान के साथ खिलकर आए। तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी स्टॅलिन यांच्या DMK सोबत काँग्रेसची आघाडी आहे आणि AIDMK यांच्यासोबत भाजपची युती आहे। यावेळी AIDMK यांच्यासोबत युती झाल्यानं सत्ता परिवर्तनाचा दावा भाजपचा आहे। मात्र खरगेंनी मोदींना दहशतवादी म्हटलं आणि त्यामुळे ऐन मतदानाच्या काही तासांआधी वाद तापला। भाजपचे तीन मंत्री, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण, किरेन रिजिजू आणि अर्जुन राम मेघवाल यांनी निवडणूक आयोगात धाव घेतली। खरगेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दहशतवादी म्हणून आचारसंहितेचं उल्लंघन केल्याची तक्रार भाजपनं केली। मल्लिकार्जुन खरगेंवर कारवाईची मागणी भाजपच्या शिष्टमंडळानं केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही खरगेंच्या डोक्यावर परिणाम झाल्याची टीका केली आहे। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी यांच्या डोक्यावर परिणाम झाला असावा। काँग्रेसची नीतीच राहिली आहे। हा तोच काँग्रेस पक्ष आहे ज्यांनी मोदीजींना मौत का सौदागर म्हटलं होतं, पण ज्यावेळी मोदीजींवर ते हमला करतात त्यावेळी जनता त्यांना उत्तर देते आणि त्यावेळी जनता त्यांना पराभूत करते। देशाच्या पंतप्रधानांबद्दल त्यांनी केलेलं वक्तव्य याचा आम्ही निषेध करतो। त्यांनी वक्तव्य परत घेऊन जाहीर माफी मागावी अशा प्रकारची या ठिकाणी आम्ही मागणी करतो। आपल्या वक्तव्यावरून खरगेंनी स्पष्टीकरणही दिलंय। मला पंतप्रधानांना थेट दहशतवादी म्हणायचं नव्हतं, मी त्यांना दहशतवादी म्हटलेलं नाही। ED CBIच्या माध्यमातून ते राजकीय पक्षांना धमकावतात असं मला सांगायचं होतं। अभी भी मुझे डरा रहे हैं ना, जब महिला विधेयक मंजूर नहीं हुआ, वो डिलिमिटेशन विधेयक, हाँ, तो महिला के नाम से डरा रहे थे ना, ये करूँगा वो करूँगा, महिलाएं माफ नहीं। अरे आप कौन हो? हम देख लेंगे ना, हमको क्यों धमकियाँ दे रहे हो? तुमको ये सब उसका परिणाम भुगतना पड़ेगा। ये डराने की भाषा जो है उसे ही दूसरे शब्द में टेररिज्म कहता है, पॉलिटिकल टेररिज्म। वो शायद राहुल गांधी का नाम लेना होगा, प्रधानमंत्री जी का गलती से नाम निकल गया होगा। कि हमारे देश में एक ही आतंकवादी है, उसका नाम है राहुल गांधी, जो पूरा पाकिस्तान की भाषा बोलता है। निवडणुकीच्या प्रचारात प्रत्येक वेळी काँग्रेसचा कोणता ना कोणता नेता पंतप्रधान मोदींवर वाद ओढवून घेणारी टीका करतो। पश्चिम बंगाल, तामिळनाडू यासह 5ही राज्यांच्या प्रचारात अद्याप तसा वाद झालेला नव्हता। पण प्रचार संपण्याच्या काही तासांआधी खरगेंनी मोदींना दहशतवादी म्हणून ती परंपरा कायम ठेवली आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।